तर जय महाकाल भावांनो भावांनो, आज आहे आपल्या दर्शन भाऊच्या बहिणीचं लग्न आणि त्याची बहीण म्हणजे आपली पण बहीण. तुमचा भाऊ सकाळी सकाळी पोहोचला बुक डेपोला, कारण आपल्याला घ्यायची होती वही. वही कशासाठी? तर भावांनो, जे आयराचे जे पैसे वगैरे येतात ते आपल्याला लिहायचे होते नाही का. मग काय वही बी घेतली आणि दानक्यावर निघाला ना तुमचा भाऊ डायरेक्ट. कुठं माहिती आहे का? आपल्याला जायचं होतं वडनेरला, पिंपळगाव खांबला, तिथं मंजुळा लॉन्च जो होता तिथं. आणि गेल्यानंतर बघतो तर काय हे रद्दड आहे ना, जेवढे पण बिना आंघोळीचे भावांनो डायरेक्ट खायला बसले होते. म्हटलं झालं धन्य आहे रे, काही खरं नाही. मी गेल्यानंतर निघाले आंघोळीला, नंतर लॉन्च मध्ये जाऊन बघतो तर काय आपला दर्शन भाऊ तर असा तयार झाला होता आणि हे पैलवान आले मस्त तयार बियार होऊन. आणि तुमचा भाऊ तर डायरेक्ट आयराचे पैसेच घ्यायलाच बसला होता नाही का, डब्बा बिबा घेऊन. म्हटलं हा, डब्याचा नाद नाही करायचं कोण नाही का. मग काय मस्त आपली ताईन दाजी बिजी आले ना एकदम राथावर बसून. हा भावांनो, नाद दाजीचा आणि ताईचा कोणी करायचंच नाही. मग दाजीने आपल्या ताईला घेतलं प्रेमाने मस्त खाली, त्यानंतर मस्त घराघर फिरवलं. मग भावांनो झालं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मस्त आरती वगैरे. मग लागलं ना भावांनो लग्न. म्हटलं झालं लग्न. आणि मग काय सगळे आपले जेवढे पण भाऊ लोक होते सगळ्यांनी मस्त फोटो बिटो घेतला. आणि तुमचा भाऊ बसला जेवायला किती वाजता माहिती का भावांनो? संध्याकाळी 5 वाजता जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर बघतो लॉन्च मध्ये फुल डान्स बिन्स चालू नाही का. ओल्ड वाले जे लोक होते सगळ्यांचा डान्स बिन्स चालू. इकडे पाठीमागं मस्त सप्तपदी वगैरे चालू नाही का मस्त. त्याच्यात मग दर्शन भाऊला बोलावलं ना ब्राह्मणाने. ब्राह्मण म्हणे बाबा चल या आता कान पिळायला. आणि दर्शन भाऊने असा कान पिळला का दाजी गागलाच. आणि बाहेर येऊन बघतो तर काय ताईची एकदम गाडी बिडी रेडी, त्याच्यावर डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्त पुतळा बितळा. एक नंबर नाद करा दणका विषय. आणि मग इकडं आपण लागलो मागं. म्हटलो दाजी बुट्ट चोरले 51,000 रुपये लागतील, पण दाजी काय तेवढे द्याय ना. पण जेवढे दाजीने दिले तेवढे आपण घेऊन टाकले. मग काय आपल्या ताईचं आला रडायचा कार्यक्रम चालू. मग म्हटलं चला आता आहे ना ताई तुम्ही पण जा मस्त दिल्या घरी मस्त सुखी राहा. आणि तुमचा भाऊ पण निघतो आता आपल्या आपल्या घरी. तर भावांनो फायनली तुम्हाला नक्कीच आजचा ब्लॉग जो आहे तो आवडला असेल. तर चला जय महाकाल.